Number of particles in unit cells. Today's lecture is about number of particles in the cubic unit cell. We know there are three types of cubic unit cell. Simple or primitive cubic unit cell, where particles are at corners only. Second one, body centered cubic unit cell, where particles are at corners plus at center of the body. And third one is face centered cubic cell, where particles are at corner as well as at all six faces. ओके, क्यूबिक युनिट सेलचे तीन टाइप्स आपल्याला माहिती आहेत. सिंपल क्यूबिक सेल, बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल आणि फेस सेंटर्ड क्यूबिक सेल. सिंपल क्यूबिक सेलमध्ये पार्टिकल कुठे असतात रे? फक्त कॉर्नर्सला असतात, राईट. बॉडी सेंटरमध्ये कॉर्नरलाही पार्टिकल असतात आणि सेंटरलाही पार्टिकल असतो. आणि फेस सेंटरमध्ये कॉर्नरला तर असतातच, पण सोबत ऑल 6 फेसेस, उरलेल्या 6ही फेसेसवर पार्टिकल्स पाहायला मिळतात. ओके, हे तुम्हाला माहीत आहे की क्यूबिक युनिट सेलचे हे तीन टाइप्स तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत. आता या क्यूबिक सेलमध्ये, प्रत्येक क्यूबिक सेलमध्ये किती पार्टिकल्स असतील ते आपल्याला बघायचे. त्यात पहिलं सिंपल क्यूबिक युनिट सेल. ओके, बघूयात. नंबर ऑफ पार्टिकल्स इन सिंपल क्यूबिक युनिट सेल. बाजूला तुम्हाला डायग्राम दिसते. इन दिस डायग्राम द पार्टिकल इज ॲट कॉर्नर्स ओनली. फक्त कॉर्नर्सला तुम्हाला पार्टिकल दिसत आहेत. बघा, इन सिंपल युनिट क्यूबिक सेल पार्टिकल्स आर ॲट कॉर्नर्स ओनली. फक्त कॉर्नर्सला पार्टिकल्स आहेत. देअर आर टोटल 8 कॉर्नर्स. किती कॉर्नर्स आहेत? 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, देअर आर 8 कॉर्नर्स. इफ वी कन्सिडर पार्टिकल ॲज स्पेरिकल शेप, जर आपण पार्टिकलला स्पेरिकल शेप कन्सिडर केलं तर वी कॅन क्लिअरली से दॅट ईच कॉर्नर कंट्रीब्युट्स 1/8 पार्ट ऑफ द पार्टिकल. जर पार्टिकलला स्पेरिकल शेपमध्ये कन्सिडर केलं तर प्रत्येक कॉर्नरला बघा तुम्ही, त्या स्पिअरचा 1/8 भागच फक्त कंट्रीब्यूट करतोय. म्हणजे एका कॉर्नरला कितवा भाग असेल स्पिअरचा? 8वा भाग असणार आहे. देअरफॉर नंबर ऑफ पार्टिकल्स इन सिंपल क्यूबिक युनिट सेल विल बी 1/8. एका कॉर्नरला 1/8 असे किती कॉर्नर्स आहेत? 8. देअरफॉर 1/8 × 8 दॅट इज इक्वल टू 1 particle. Therefore finally we can say that the simple unit cell has 1 particle in it. Okay, simple cubic unit cell लक्षात आलं. Okay, next one, number of particles in body centered unit cell. बॉडी सेंटर्ड युनिट सेलसाठी बाजूला बघा तुम्हाला डायग्राम दिसते. डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिलं तर कॉर्नर्सला पार्टिकल दिसत आहेत आणि एक पूर्ण पार्टिकल कुठे दिसतोय रे बेटा? इन द सेंटर ऑफ बॉडी. ओके, सो इन द बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल पार्टिकल्स आर ॲट कॉर्नर्स as well as in the center of body. Therefore, in body centered cubic unit cell, particles are at corners and one whole particle in the center of body. So total number of particles will be, for corners 1/8 × 8. आता जस्ट पाहिलं तो एक पार्टिकल कॉर्नरचा मिळून. And in center of the body total 1 particle is there. Therefore total number of particles in body centered cubic cell is 2 particles. म्हणून बॉडी सेंटरमध्ये किती पार्टिकल असतील? टोटल 2 पार्टिकल असतील. ओके, नेक्स्ट, फेस सेंटर्ड क्यूबिक सेल.
द नंबर ऑफ पार्टिकल्स इन फेस सेंटर्ड क्युबिक सेल. बाजूला डायग्रॅममध्ये बघा, कॉर्नर्सला तुम्हाला पार्टिकल दिसत आहेत आणि प्रत्येक फेसवर सुद्धा तुम्हाला पार्टिकलचा अर्धा भाग दिसतोय, हाफ पार्टिकल दिसतोय. मग बघा, इन फेस सेंटर्ड युनिट सेल particles are at corners as well as at all 6 faces. From figure, या फिगरवरून तुम्हाला दिसतंय, we can clearly see that each face contribute one half of the particle. हाफ पार्टिकल कंट्रीब्यूट केला जातोय. Therefore, number of particle in FCC cell for corners we already know 1/8 into 8. कॉर्नर्सचा मिळून एक पार्टिकल. अँड फॉर फेसेस each face contributes half of particles. There are total 6 faces. Therefore, for faces there are total 3 particles. And so, face centered cubic cell has total how many particles? 4 particles. आलं लक्षात? So, final verdict will be, here is the final verdict. The type of unit cell, simple one, body centered, face centered and base centered. Number of particle present in that, simple unit cell contains 1 particle, body centered contains 2 particle, face centered contain 4 particle, and at base centered कॉर्नर्सचा मिळून एक आणि बेस सेंटर्ड म्हणजे काय रे, कुठल्याही दोन अपोजिट फेसेसवर पार्टिकल असेल, अपोजिट फेसेसवर हाफ हाफ पार्टिकल, ते दोन हाफ मिळून एक आणि कॉर्नरचा मिळून एक, असे टोटल किती झाले 2. देअरफॉर बेस सेंटर्ड कंटेन 2 पार्टिकल्स. ओके, टॉपिक लक्षात आला. नंबर ऑफ पार्टिकल्स इन पर्टिक्युलर युनिट सेल. ओके, गुड.